नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. मित्रांनो, जसं आपण सांगितलं होतं तसं आपण इकडे PYQ सिरीज घेऊन आलेलो आहोत. तलाठी 2023मध्ये आलेल्या एकाच शिफ्टच्या सर्व प्रश्न, रिझनिंगचे सर्व प्रश्न आपण इकडे घेऊन आलेलो आहोत. पुढे जाण्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण एक 40 मिनिटाची कंप्लीट बिगिनर 90 डेज मास्टर प्लॅन हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मित्रांनो, हा 40 मिनिटाचा डिटेल व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिकवरनं किती क्वेश्चन येतील. जसं आपला झाला इंग्लिशमध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत एकदम डिटेल आपण दिलेलं आहे. टेन्सेस आहेत, वर्ब आहेत, वोकॅब आहे. त्याच्यानंतर मराठीचे किती टॉपिक आहेत. त्याच्यानंतर आपले GS GKचे कुठले कुठले टॉपिक आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आपले गणित बुद्धिमत्तेचे कुठले कुठले टॉपिक आहेत, अशा प्रत्येक टॉपिकवरती आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. प्रत्येकाचे आपण टॉपिक डिस्कस केलेले आहेत. त्यांना अभ्यास कसा करायचा आहे त्यांचा ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. PYQ कुठले करायचे आहेत, MCQ कुठले करायचे आहेत, बुक्स कुठले इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही स्मार्ट स्टडी कसा कराल. कुठल्याही आयोगाने पेपर घेऊ द्या, TCSनी घेऊ द्या किंवा MPSCनी घेऊ द्या, तर तुम्ही कसा अभ्यास कराल याबद्दल आपण इकडे डिस्कस केलेलं आहे. ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला भेटेल की तुम्हाला काय नाही करायचं आहे ते. आणि मागचा जो तलाठीचा जो पेपर झाला होता तो TCSनी घेतला होता 2023मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त सध्याचा TCSचा जर TCSनी एक्झाम घेतली तर TCSचा ट्रेंड काय असणार आहे आणि तो 2025मध्ये काय एक्स्ट्रा विचारू शकतो आपल्याला, त्याबद्दलसुद्धा आपण इकडे दिलेलं आहे. कुठले सोर्सेस तुम्ही यूज करू शकता, वापरू शकता हा अभ्यास करण्यासाठी, हेही आपण तिकडे अभ्यासलेलं आहे, हेही आपण तिकडे जाणून घेतलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्कीच चेक करा. तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तुम्ही जर बिगिनर असाल तर 90 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा आहे, कुठल्या टॉपिकला किती टाईम द्यायचा आहे आणि किती तास अभ्यास करायचा, ह्या गोष्टींबद्दलसुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. जसं इंग्लिशला किती वेळ द्यायचा आहे, मराठीला किती द्यायचा आहे, GK GSला किती द्यायचा आहे, यांची इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि आपण कंपॅरिझन केलेलं आहे 2023च्या तलाठीच्या एक्झामबरोबर आणि आत्ताच्या आत्ताची TCS 2025मध्ये तिचा जो ट्रेंड आहे त्याच्याबद्दल पण आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. एकदम विस्तृत प्लॅन आहे, एकदम डिटेल प्लॅन आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता आपण बोलूया आपल्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न बघा इथे. पहिला प्रश्न आहे नंबर सिरीजचा प्रश्न आहे, संख्या मालिका. काय दिलेलं आहे इकडे आपल्याला 27, 31, 39, 55, 87. आपण इकडे लिहून घेऊया 31, 39, 55, 87 आणि क्वेश्चन मार्क. बघा जे आता हे नंबर खूप जवळजवळचे 27, 31, 39, 55, 87 हे जवळजवळचे नंबर आहेत. त्यामुळे आपण प्लस मायनस सिरीज चालू आहे का ही चेक करायची. जेव्हा नंबर लांबचे येतात, जसं 27 नंतर 128 आलं असतं, 128 नंतर 315 आलं असतं, असं जर आलं असतं तर आपण काय चेक केलं असतं, आपण मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन, भागाकार गुणाकार आपण चेक केलं असतं की अशी सिरीज चालली आहे का. पण नंबर जवळजवळ असल्याने आपण काय चेक करणार आहोत, इकडे नंबर जवळजवळ असल्याने आपण प्लस मायनस इकडे चेक करणार आहोत. आता इथे बघा 27 27वरनं 31वर जायला आपण किती केले, +4 केलेले आहेत. 31वरनं 39ला जायला आपण किती केलेले आहेत, इकडे +8 केले आहे ना. त्याच्यानंतर 39वरनं 55वरती जायला आपण किती केलेलं आहे, +16. 55वरनं 87, याच्यावर 55 to 87 किती होतात मित्रांनो, +32. आता तुम्ही इथे नीट बघाल तर 4च्या टेबलच इकडे चाललं. 4ला डबल आपण करत चाललो. 4ला डबल केला 8, 8ला डबल केला 16, 16ला डबल केला 32 आणि 32ला तुम्ही डबल कराल तर +64 आणि 87 + 64 शेवटी 1, 8 + 6 14, 15, 151 तुमचं इकडे आन्सर येणार आहे. 151 इथे दिलेलं आहे, हेच तुमचं उत्तर असणार आहे. हा एक्झॅक्ट आलेला क्वेश्चन आहे, आपण डायरेक्ट घेतलेला आहे. हीच लेवल तुम्हाला तुमच्या यावर्षीच्या सुद्धा तलाठीच्या एक्झाममध्ये बघायला भेटेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न जो आहे तो सुद्धा त्याच शिफ्टचा आहे. त्या शिफ्टमध्ये आलेला हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. काय दिलेलं आहे ते वाचून घेऊया. संख्या चिन्हे असलेली मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे असणार आहे, करायची आहे. ठीक आहे, ही डावी बाजू,
ही उजवी बाजू. काय करायचं आहे ते दिलेलं आहे खाली. जर मालिकेतून सर्व संख्या वगळल्या गेल्या तर उजवीकडून 7व्या स्थानी खालीलपैकी काय असेल. 7व्या स्थानी कोण बसलेलं आहे ते ओळखायचं मित्रांनो. तर आपण इकडनं मोजायला चालू करायचं आणि आपल्याला सांगितलेलं आहे संख्या सगळ्या वगळायच्या. तर आपण जेव्हा इकडनं मोजू ना तेव्हा आपण संख्या काउंटच नाही करायच्या. संख्या म्हणजे नंबर काउंटच नाही करायचे. फक्त जे तुमचे सिम्बॉल आहेत यांनाच काउंट करायचं, संख्यांना काउंटच करायचं नाही. तर इकडे बघा 1 संख्या आहे तर काउंट नाही होणार, सिम्बॉल आहे तर काउंट होईल. 2 3 संख्या काउंट नाही होणार, सिम्बॉल काउंट होतो आहे. संख्या आहे तर काउंट नाही होणार. 5 संख्या आहे तर काउंट नाही होणार. 6 संख्या आहे तर काउंट नाही होणार. 7 7व्या स्थानी काय आलं, डॉलर साईन तुमचं उत्तर असणार आहे. हे असणार आहे तुमचं. चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर याला असं सॉल्व करायचं आहे. डायरेक्ट तर तुम्ही जसं मी तर इथे लिहू शकतो पण तुम्ही एक्झाममध्ये तर स्क्रीनवरती काही लिहू शकणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ह्याला मोजू शकता. डायरेक्ट 1 2 बघा असं 1 2 3 4 5 6 7 त्या 7व्या स्थानावरती जो असेल तो लिहायचा. जर तुम्ही एकदम बिगनर असाल, तुम्हाला बिलकुलच येत नाही आहे, हे तुम्ही कधी जास्त प्रॅक्टिस केलेली नाही आहे, तर तुम्ही स्टार्टिंगला लिहू शकता. आता आपल्याला सांगितलेल्या सगळ्या संख्या वगळायच्या आहेत आणि याच्यामध्ये लिहायचं. तर आपण उजव्या साईडनी लिहायला चालू करू. पहिले तर ही साईन आली, 5ला लिहायचं नाही आहे. हा साईन काढायचा आहे, हा युरोचा. त्याच्यानंतर स्टार साईन आहे, स्टार साईन लिहिला. त्याच्यानंतर 1 आहे, 1ला वगळायचं. हॅशटॅग साईन आला, ठीक आहे. त्याच्यानंतर 9ला वगळायचं, ओमचा साईन आला. त्याच्यानंतर 3ला वगळायचं, अँडचा साईन आला. त्याच्यानंतर 7ला वगळायचं, डॉलरचा साईन आला. आणि 8ला वगळायचं, @ साईन आला. 7वा 1 2 3 4 5 6 7 7व्या स्थानीवर डॉलर आहे, डॉलरला मार्क करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता दोन्ही प्रकारे. जर तुम्हाला एकदम बिलकुलच येत नाही आहे, स्टार्टिंगला एकदम स्टार्टच करता बिगिनर असेल तर अशा पद्धतीने सॉल्व करा, नसेल तर अशा पद्धतीने सॉल्व करू. पुढच्या प्रश्न मित्रांनो, पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय विचारलं आहे ते. एका विशिष्ट तर्कानुसार WU7 हे AY14शी संबंधित आहे. त्याच प्रकारे LJ9 हे PN16शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास FD11 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आपल्याला शोधायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, सर्वात आधी आपण यांना लिहून घेऊया. WU7 AY14, ठीक आहे. त्याच्यानंतर LJ9 PN16 आणि त्याच हिशोबाने FD11 च्या इथे काय येणार आहे ते आपल्याला इकडे शोधायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जसं आपण मागच्या याच्यामध्ये सुद्धा सॉल्व केलं, आपण नंबरपासून स्टार्ट करतो. इकडे सुद्धा संख्यांपासून स्टार्ट करूया. 7 आहे इकडे, तर 7पासून जर तुम्ही 14पर्यंत जाल, 7 2 जार 14 येतं, ठीक आहे. किंवा 7 + 7 हा 14 येतो. इकडे सुद्धा आपण बघूया, चेक करूया मित्रांनो. 9पासून 16पर्यंत आपण जातो, तर 9ला इंटू म्हणजे गुणाकार केल्यानंतर तर आपल्याला कधीच 16 भेटत नाही, पण आपण प्लस करू शकतो. तर +7, तर इकडे आपल्याला लॉजिक इथे सापडलेलं आहे. 11पासून जर इथे जाल तर इकडे सुद्धा 11 + 7 करायचं आहे आणि त्याचं उत्तर येईल 18. याच्या हिशोबाने आपल्याला शेवटचा जो आकडा आहे तो भेटलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण इकडे बघा हे 2 ऑप्शन एलिमिनेट करतो. ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 4 याच्यातलंच एक उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचं बघा, पुढे आपण मधला अल्फाबेट बघूया. मधला अल्फाबेट आहे यू आणि यूपासून आपण येतो आहे वायपर्यंत. यूपासून वायपर्यंत येतो आहे, तर यू PQRSTU VW X नंतर येतो तुमचा वाय, म्हणजे इथे +3 झालेलं आहे. जेपासून आपण चेक करूया एकदा इकडे काय झालेलं आहे ते. JKLM इथे सुद्धा +3. तसंच Fपासून जर इकडे तुम्ही याल, Dपासून जर इकडे तुम्ही याल तर EFG आणि इकडे येईल तुमचा H. आता H शोधा कुठल्या ऑप्शनमध्ये आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये तर नाही आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपल्याला हवं तर आपण पहिल्या अक्षराचं सुद्धा लॉजिक शोधूया. डब्ल्यूपासून एक सेकंड मला इथे रफ करून घेऊ द्या. पहिल्या अक्षराचं आपण इकडे लॉजिक शोधूया. डब्ल्यूपासून एपर्यंत WXYZ इथे सुद्धा +3 वालाच चाललेला आहे. Lपासून येऊन बघू, LMNO इथे सुद्धा +3 आणि तशाच रीतीने Fवरती सुद्धा आपण आलो, GHIJ. ठीक आहे ना, जे कुठल्या ह्याच्यात आहे, चौथ्या त्याच्यामध्ये आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे.
पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे अक्षरसंख्या मालिकेचा अल्फा न्यूमरिक. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या स्थानी काय आले पाहिजे. ठीक आहे, बघा इकडे आपल्याला दिलेलं आहे. जर मित्रांनो तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्हाला बघितल्याच कळेल की हे जे नंबर आहेत इकडनं आपण नेहमी स्टार्ट करतो. तर इकडे जर तुम्ही नंबर बघाल तर हे प्लसच होत चाललेले आहेत. छोटे छोटेच नंबर आहेत. 7, 11, 20, 36 छोटे छोटे नंबर आहेत, म्हणजे प्लसच होत चाललेले आहेत. तर किती प्लस होत आहेत, तर 7मध्ये 4 ॲड केले तर होतो 11, म्हणजे इथून ते इथे +4 झालेला आहे. पुढे 11 to 20मध्ये जर तुम्ही बघाल तर +9 झालेला आहे. 20 to 36मध्ये बघाल तर +16 झालेला आहे. मग याचाच अर्थ काय की आपल्याला +4, +9, +16 हे आपल्याला बघितल्याच कळतं. हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा आहे, म्हणजे याच्या पुढे जो येईल तो 5चा असेल. म्हणजे आपल्याला इकडे +25 करायला लागेल. आपल्याला 25 प्लस करायला लागेल 36मध्ये. 25 प्लस 36 कराल, 25 प्लस 36 कराल तर काय येतो, 61 येतो. त्यामुळे ह्या क्वेश्चन मार्कचा जो तिसरा एलिमेंट असणार आहे तो 61चा असणार आहे. जर तुम्ही ऑप्शन चेक कराल तर 61 हा एकाच ह्याच्यामध्ये आलेला आहे, 61 एकाच ह्याच्यामध्ये आलेला आहे, आणि तोच आपला राईट आन्सर येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, ही जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आता तुम्ही जनरली कसं सॉल्व कराल, जर तुम्हाला नॉर्मली जर येत नसेल तर तुम्ही कसं सॉल्व कराल ते इकडे आपण बघूया. तर आपण सरळ हे लिहून घेऊया. मित्रांनो इथे कसं सॉल्व कराल तुम्ही, जसं हे तर आपण सॉल्व केलं होतं, कसं येतं ते इकडे येईल आपला 61. आता आपण मधला जो अक्षर आहे त्याच्यावरती बघूया. जे पासनं के, जे नंतर लगेच के येतो. पुढे बघा, के नंतर एल, के नंतर एल येतो, एल नंतर एम येतो, एम नंतर एन येतो. म्हणून इथे मध्ये काय येईल, एन येणार आहे. एन या दोघांमध्ये आहे आणि ते आपल्याला भेटलेलं आहे. आता पुढच्याचं आपण बघूया. व्ही पासनं यू, व्ही पासनं जर 1 मायनस कराल म्हणजे मागे जाल तर व्हीच्या आधी काय येतो, यू येतो. यूच्या आधी काय येतो तर टी येतो, -1 इथे सुद्धा. इकडे टीच्या आधी लगेच काय येतो, एस येतो, आणि एसच्या आधी लगेच काय येतो, आर येतो. तर अशा प्रकारे ह्याचा लॉजिक होता, हे आपण इथे केलेलं आहे. एका विशिष्ट तर्कानुसार TR3ला PN9 असं कोड केलेलं आहे, किंवा TR3 हे PN9शी संबंधित आहे. त्याच प्रकारे MK5 हे IG25शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार FD7 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, बघा. TR3 PN9, ठीक आहे, MK5 IG25, त्याच्यानंतर आहे FD7, आणि इकडे आपल्याला शोधायचे आहेत की काय उत्तर येणार आहे. इकडे बघा, जसं आपण मागच्या याच्यामध्ये सुद्धा बघितलं होतं, आपण आधी नंबर अक्षर संख्या मालिका असेल तर आपण संख्येला आपण पहिले टार्गेट करतो. इकडे सुद्धा आपण तेच करणार आहे. 3 वरनं 9. आता 3चा स्क्वेअर 9 येतो, आपल्याला माहिती आहे. 3चा वर्ग 9 येतो, किंवा 3 × 3 कराल तरी 9 येतो. आता 5 वरनं 25, इकडे सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे की 5चा स्क्वेअर येतो 25. तसं तिकडे 7चा स्क्वेअर येणार आहे, 7चा स्क्वेअर आहे 49. आता जर इकडे ऑप्शनकडे याल तुम्ही, तर ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघाल तर हा 48 तर कॅन्सल झाला, हा सुद्धा 48वाला कॅन्सल झाला, हे 2च राहिले. आता हे 2 ऑप्शन तुम्ही बघाल तर या दोन्ही ऑप्शनमध्ये पहिला आहे तो बी आहे. त्यामुळे आपण पहिला चेक करणार तर बीच येणार आहे. त्यामुळे आपण काय चेक करणार, मधलावाला चेक करणार. ठीक आहे, मधलावाला अक्षर चेक करणार. त्यामुळे आपल्याला कळून जाईल एक्झॅक्टली उत्तर काय आहे. ठीक आहे, बघा इकडे काय आहे, आर आहे, इकडे काय आहे, एन आहे. तर आरच्या अक्षर मालिकेत जर तुम्ही जाल इंग्रजी वर्णमालेत तर आरच्या आधी एन येतो. तर आरच्या आधी किती एन येतो, एन आपण इकडनं मोजूया. NOPQ म्हणजे 3, एनच्या आधी 3 जण, आरच्या आधी 3, आरच्या आधी 3 म्हणजे -3. जर इकडनं जाल तर -3, इकडनं सुद्धा -3 आहे का आपण चेक करूया. मोजताना आपण इकडनं मोजूया. GABCDEFG HIJ, आणि इकडे आलेलं आहे के, म्हणजे इकडनं मोजाल तर -3. ठीक आहे, म्हणजेच डीच्या इकडनं सुद्धा आपल्याला -3 करायचं आहे.
-3 काय येईल बघा, ए बी सी हे 3 येतात, डीच्या आधी हे 3 येतात आणि एच्या आधी म्हणजे एच्या आधी काय येईल, काय येणार आहे, झेड येणार आहे इकडे. तर झेड हे आपलं उत्तर असणार आहे. झेड याच्यामध्ये आहे म्हणजे हेच उत्तर आपलं असणार आहे. रिझनिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की एक्स वाय झेड नंतर परत एपासनं ते स्टार्ट होतं. राऊंड रॉबिनमध्ये आपण त्याला सॉल्व करतो बुद्धिमत्तेमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे इकडे काय आलेलं आहे, झेड आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न सिरीजचाच आहे. अक्षर मालिका दिलेली आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जाग्यावरती काय आले पाहिजे हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण ही प्रश्नमालिका इथे लिहून घेऊया. तर मित्रांनो इकडे बघा, आपण याचा लॉजिक शोधायचा प्रयत्न करूया. सी वरनं के वरती आपण जात आहोत. सी वरनं के वरती आपण जात आहोत. डी ई एफ जी एच आय जे इथे आपण काय केलं आहे तर +7 केलेलं आहे. काय केलेलं आहे, +7 केलेलं आहे. केपासनं आपण एसवरती जातो आहे, तर आपल्याला के एल एम एन ओ पी क्यू आर इथे सुद्धा +7 केलेलं आहे. लॉजिक आपल्याला सापडलेलं आहे मित्रांनो. इथे एसपासूनच आपण एवरती गेलो. टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड इथे सुद्धा +7. याचाच अर्थ काय झाला, इथे सुद्धा आपल्याला +7 करायचं आहे. ए नंतर बी सी डी ई एफ जी एच इकडे काय येईल, आय येईल. आय कुठे कुठे आहे बघा, आय इकडे आहे, इकडे आहे, या दोघांमध्ये नाही आहे. हे दोन झाले काय झाले, कॅन्सल. आता बघा, जर तुम्ही ऑप्शन्स इथे बघाल ना मित्रांनो, तर हा ऑप्शनसुद्धा शेवटचं अक्षरसुद्धा जी आहे आणि इकडे सुद्धा जी आहे. म्हणजे तुम्ही इथेचं लॉजिक जरी फाइंड आउट कराल शेवटच्या अक्षराचं, तर इकडे जीच येणार आहे. ठीक आहे ना, इकडे जीच येणार आहे. त्यामुळे आपण त्याला न सोडवता आपण काय करूया, मधलावाला जो आहे की यू किंवा व्ही याला सोडवूया. आता बघा, एपासनं ईपर्यंत बी सी डी +3 दिसतो इकडे आहे ना. त्याच्यानंतर ईपासनं आयपर्यंत एफ जी एच नंतर काय आलेलं आहे, आय आलेलं आहे. त्याच्यानंतर आयपासनं ओपर्यंत आय जे के एल. आता जे के एल नंतर इकडे एम यायला पाहिजे होता, पण तो इथे नाही आहे ना मित्रांनो, तो इथे नाही आहे. म्हणजे लॉजिक काहीतरी दुसरं आहे. तर इथे काय लॉजिक आहे मित्रांनो, जेवढं तुम्ही सॉल्व कराल ना तेवढं तुम्हाला लॉजिक दिसायला लागतील. आता जर तुम्ही इथे नीट बघाल तर इकडे ए आहे, इकडे ई आहे, इकडे आय आहे आणि इकडे ओ आहे. म्हणजे हे वॉवल्स आहेत. काय आहेत, वॉवल्स. ए ई आय ओ यू हे वॉवल्स इकडे, वॉवल्सची सिरीज इकडे चाललेली आहे. ए आहे, ई आहे, आय आहे, ओ आहे. म्हणजेच इकडे काय येईल, यू येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो फर्स्ट जो ऑप्शन आहे ते तुमचं राईट आन्सर इकडे राहणार आहे. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही जास्त प्रश्न सॉल्व कराल अल्फा न्यूमरिक किंवा संख्या मालिकेचे, अक्षर संख्या मालिकेचे, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. तेव्हा तुम्हाला त्याचं लॉजिक लवकर कळेल. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. ठीक आहे मित्रांनो, काही लोकांनी हे आणि हे म्हणजे इकडे +3 इकडे +3 बघूनच इथून डायरेक्ट इथे +3 लावला असेल, पण त्यांना इकडे याच्यामध्ये तो उत्तर दिसणार नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांचा टाईमसुद्धा वेस्ट होऊ शकतो आणि आन्सर रॉंगही होऊ शकतं. त्यामुळे आपण इकडे काय केलेलं आहे, पूर्ण सॉल्व करून बघितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सिलॉजिझमचा, म्हणजेच वेन डायग्रामवाला. तुमचा तलाठीच्या जे मागची एक्झाम झाली त्याच्यामध्ये 2-2, 3-3 क्वेश्चन इकडे बघायला भेटत होते सिलॉजिझमवरती, वेन डायग्रामवरती. यावर्षीसुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न बघायला भेटू शकतात. तर प्रश्नाकडे वळूया. बघा, विधाने दिलेली आहेत आपल्याला. सर्व कप हे बशा आहेत. सर्व कप आपण याला ड्रॉ करूया डायरेक्ट. एक सेकंड. सर्व कप हे बशा आहेत. एक सेकंड. कप हे बशा आहेत. पुढे सेकंड विधान काय दिलेलं आहे, काही बशा किटल्या आहेत. काही बशा ह्या किटल्या आहेत, म्हणजे इथे किटल्या येतील. ठीक आहे. आता निष्कर्षावरती येऊया. निष्कर्ष बघा काय बोलतो आहे, सर्व किटल्या कप आहेत. सर्व किटल्या म्हणजे ह्या किटल्या ह्या कप आहेत. सर्व किटल्या ह्या कप आहेत. किटल्या आणि कपमध्ये आपल्याला इथे काही संबंध दिसतोय का, नाही. त्यामुळे हे काय झालं, रॉंग झालं. हे काय झालं,
रॉंग झालं. पुढे बघा काय दिला निष्कर्ष, सर्व कप किटल्या आहेत. सर्व कप किटल्या आहेत. आता आपण जस्ट बघितलं की किटल्या या कप नाही, तर मग कप किटल्या कशा काय असतील यांच्यात काहीच संबंध नाही आहे. त्यामुळे हा सुद्धा इथे रॉंग झालेला आहे. दोन्ही निष्कर्ष रॉंग झालेले आहेत. ऑप्शन नंबर 3 दोघांपैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही. आता मित्रांनो लक्षात ठेवा, हा जसा तसा क्वेश्चन आला होता एक्झाममध्ये म्हणून आपण इकडे घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन बनतात. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण ते पाहणारच आहोत. आता मित्रांनो हे होते सर्व रिजनिंगचे क्वेश्चन. आता आपण एक पझल इथे घेऊन आलेलो आहोत, एक पझल, कारण की मला असं वाटतं की तुम्हाला पझलसुद्धा तुमच्या एक्झाममध्ये बघायला भेटणार आहे 2025ला, जी तलाठी होईल किंवा 26लाही होईल, तिच्यामध्ये तुम्हाला पझलसुद्धा इथे बघायला भेटतील. तर आपण पझलचा प्रश्न इकडे सॉल्व करूया. तर मित्रांनो आपल्या इकडे पझल आलेली आहे. बघा पझलमध्ये काय दिलेलं आहे, 8 लोक JKLMNOP आणि Q गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी बसलेले आहेत. त्याच क्रमाने बसलेले असणे आवश्यक नाही. त्याच क्रमाने बसलेले नाही आहेत. इथे एक करेक्शन करा मित्रांनो. करेक्शन म्हणजे इथे एक ॲडिशन करा की केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. टुवर्ड्स द सेंटर असं त्यांचं फेसिंग आहे. ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. आपण 8 जण आपण आधी त्याचा आराखडा ड्रॉ करून घेऊया. मित्रांनो पझल सॉल्व करताना कधी पण 2 पॉसिबिलिटी घेऊन चाला, तुमचा आन्सर नक्की निघेल, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी घेऊन चाला. ही आहे पॉसिबिलिटी नंबर 1, ही आहे पॉसिबिलिटी नंबर 2. 2 पॉसिबिलिटी घेऊन चालाल तर आन्सर रॉंग होण्याची शक्यता कमी होऊन जाते. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे. ओ हा एमच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. ओ हा एमच्या उजवीकडे तिसरा म्हणजे जर एम इथे बसलेला आहे, एक मिनटं मला रंग चेंज करून घेऊ द्यायचा. म्हणजे बघा एम इथे बसलेला आहे, तर ओ उजवीकडे तिसरा, उजवीकडे पहिला स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान म्हणजे ओ इथे बसलेला आहे. इकडे सुद्धा आपण तसं ड्रॉ करून घेऊया. ओ इथे बसलेला आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे. एम आणि जे मध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेली आहे. एम आणि जेमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. बघा इथे आपला एम आहे, इथे आपल्याला आपल्या 2 पॉसिबिलिटी कामाला येतात. बघा इथे एम आहे, एम आणि जेमध्ये फक्त एक व्यक्ती बसली म्हणजे जे इथे बसू शकतो है ना, जे इथे सुद्धा बसू शकतो है ना. आपल्याला हे नाही दिलं की उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण एका ह्याच्यामध्ये डाव्या बाजूला बनवणार, एका ह्याच्यामध्ये उजव्या बाजूला बनवणार. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे ते. जे इकडे बघा जे आणि के मध्ये फक्त 3 लोक आहेत. जे आणि के मध्ये फक्त 3 लोक आहेत. जे कुठे आहे आपला, हा जे आहे, आणि के यांच्यामध्ये 3 लोक आहेत. जेव्हा 8 व्यक्ती बसलेले असतात ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला सांगितलं 8 व्यक्तीमध्ये समजा ए आणि बी मध्ये 3 जण आहेत तर ते ऑपोजिटला येतात. ठीक आहे. ते कधी पण ऑपोजिटला येतात. तर इथे आपल्याला तेच दिलेलं आहे की जे आणि के मध्ये 3 लोक आहे. म्हणजे जे इकडे आहे तर तुम्ही इथून मोजा किंवा इथून मोजा, के इथेच येणार आहे. ठीक आहे. के इथेच येणार आहे. या सेकंड पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा या सेकंड पॉसिबिलिटीमध्ये के इथेच येणार आहे. ठीक आहे. ऑपोजिटलाच येईल 3 लोक बोलले तर 8 लोकांमध्ये. पुढे बघा पी हा जेच्या शेजारी आहे. इम्पॉर्टंट डेटा. पी आणि जे हे बाजूबाजूला बसलेले आहेत. डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला आहे हे सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आता बघा आपण याला बसवण्याचा प्रयत्न करू. पॉसिबिलिटी नंबर 1मध्ये आलं तर पी इथे सुद्धा बसू शकतो, इथे सुद्धा बसू शकतो. त्यामुळे या पॉसिबिलिटीला आपण नंतर सॉल्व करूया. ठीक आहे. या पॉसिबिलिटीला नंतर सॉल्व करूया. ठीक आहे. याला रफ करून घेऊया. ठीक आहे. सेकंड पॉसिबिलिटीमध्ये या बघा जे आहे ज्याच्या बाजूला पी इथे तर येणार नाही, इथे येऊ शकत नाही कारण की ऑलरेडी ओ बसलेला आहे. तर पीला आपण कुठे बसवणार, इथे बसवणार. आता सध्या आपण सेकंड पॉसिबिलिटीला घेऊन चालू. इथं जर काही चुकलं, ही जर रॉंग आली तर मग ह्या पॉसिबिलिटीमध्ये म्हणजे पॉसिबिलिटी नंबर 1मध्ये आपण काहीतरी आपण त्याच्यावरती सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. पुढे बघा काय दिलेलं आहे ते. पी आणि एलमध्ये फक्त 3 लोक आहेत. पी आणि एलमध्ये 3 लोक आहेत आपल्याला दिले. पी आणि एलमध्ये 3 लोक आहेत. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं 8 लोक जर बसलेले असतील आणि त्यांच्यामध्ये 3 लोक त्यांच्यामध्ये 2 जणांच्यामध्ये 3 लोक आहेत म्हणजे ते ऑपोजिटला येतात. म्हणजे पीच्या ऑपोजिटला एल येईल. आता आपण सेकंडलाच घेऊन चाललो आहोत. त्यामुळे बघा पी इकडे आहे, इकडून 3 मोजा किंवा इकडून 3 मोजा, तुमचा एल कुठे येणार आहे, इथेच येणार आहे. तर इकडे आपला एल आलेला आहे. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे. एन बघा इथे एन हा पीच्या उजवीकडे दुसरा आहे. एन हा पीच्या उजवीकडे दुसरा. हा पी आहे, हा केंद्राकडे तोंड करतोय, याच्या उजवीकडे दुसरा. ह्याची उजवी बाजू ह्या साईडला आली है ना, उजवीकडे पहिला, उजवीकडे दुसरा, म्हणजे एन इकडे येईल. पण इकडे ऑलरेडी ओ बसलेला आहे. इकडे ऑलरेडी ओ आहे ना, एक सेकंड, इकडे ऑलरेडी ओ आहे ना. त्यामुळे काय झालं,
आपली जी ही पॉसिबिलिटी होती सेकंड नंबरची ही रॉंग ठरलेली आहे. आपल्याला पहिल्या पॉसिबिलिटीमध्येच आन्सर शोधायला लागणार. ठीक आहे, आपण कुठे सोडलं होतं मित्रांनो, आपण जेच्या बाजूला पी बसवायचं, पी बसतो तिकडे आपण ही तिकडून आपण सोडून गेलो होतो, तर आपण तिकडे बसूया. बघा आता पहिल्यांदा पीला ना आपण इथे बसूया आहे ना, जेच्या लेफ्टला राईटला बसूया. हा जे आतमध्ये बघतो याच्या राईटला पी बसूया, जेच्या बाजूला पी बसला. ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये काय दिलं होतं आपल्या लाईनीमध्ये, पी आणि एलमध्ये 3 जण आहेत. तर पी आणि एलमध्ये जर तुम्ही इकडून किंवा बसवा किंवा इकडून बसवा, ऑपोजिटला जर तुम्ही एल बसवला तर एल इकडे येणार, पण एल इकडे येऊ शकणार नाही कारण की ऑलरेडी ओ आहे. तर त्यामुळे पी जो आपण इकडे जेच्या राईटला बसवला होता ती पॉसिबिलिटी रॉंग झालेली आहे. म्हणून आपण पीला काय करणार, आता पीला आपण बसवणार आहोत जेच्या डावीकडे. पीला इथे बसवलं. आता काय, आता तोच क्लू की पीच्या आणि एलच्या मध्ये 3 जण आहेत. तर हा पी आहे इकडे आणि त्याच्या इकडूनही मोजा किंवा इकडूनही मोजा, 3 जण आले तर एल इकडेच येणार आहे. पुढचं काय दिलं होतं आपल्याला, एन हा पीच्या उजवीकडे दुसरा. पी आतमध्ये पाहतोय, उजवी बाजू ह्या साईडला आली, उजवीकडे पहिल्या स्थानी आहे जे, दुसऱ्या स्थानी आला एन. अशा प्रकारे ही आपली पूर्ण पझल सॉल्व झालेली आहे. मी थोडंसं हा आजूबाजूला ड्रॉ केलेलं रफ करून घेतो. ठीक आहे, एन आणि उरलेली ही जागा आहे, या जागेवरती येणार आहे आपला क्यू. ठीक आहे, अशा प्रकारे ही पझल सॉल्व झालेली आहे. अशी पझल तुम्हाला एक्झामला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजचा लेक्चर आपण इकडेच संपूया आणि अशीच आपण PYQ सिरीज कंटिन्यू करणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला जो 40-45 मिनिट्सचा जो लेक्चर आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे डिटेल स्टडी प्लॅनचा, तो तुम्ही नक्कीच चेक करा, तो तुमच्या फायद्याचाच ठरणार आहे. ठीक आहे मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.